आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। कर्जमाफी अपडेट, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, शेतमाल बाजारभाव याविषयीची संपूर्ण माहिती बघा एकाच व्हिडिओमध्ये। कापसाचे दर आहेत दबावात, मात्र हमीभावाच्या आसपास। आंतरराष्ट्रीय स्तरावरील झालेल्या घडामोडीचा व शुल्कमुक्त कापूस आयातीचा परिणाम। गेल्या आठवड्यामध्ये कापूस हमीभावाच्या वर झेप घेत 8,500 रुपयापर्यंत पोहोचलेले कापसाचे दर आता 7,900 रुपयावर आले आहे। भारत अमेरिका करारामुळे सोयाबीनचे दर गडगडले, क्विंटलला 500 रुपयांचा फटका। भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या करारामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर 5,000 ते 5,100 रुपये क्विंटलपर्यंत आले आहे। तुरीच्या भावात 600 ते 700 रुपयांची झाली घसरण, शेतकऱ्यांच्या अपेक्षांना बसला धक्का। मागील आठवड्यामध्ये तुरीच्या बाजारभाव प्रति क्विंटल सुमारे 9,000 रुपयापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते। लाल मिरची देत आहे महागाईचा ठसका। यावर्षी मिरचीच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने दरात मोठी तेजी आली आहे। किरकोळ बाजारातील असणारे मिरचीचे भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शिक्षकांनो खबरदार, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली तर होऊ शकते जेलची हवा। सध्या 12वीच्या बोर्डची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना कॉपी देणाऱ्यांना चांगलेच भोवणार आहे। बळीराजाला सल्ला मिळणार, कॉल सेंटरमुळे शेती फुलणार। शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून किसान कॉल सेंटर सुविधा सुरू करण्यात आली आहे। आता स्मार्ट मीटरद्वारे येणार वीज बिल, 100% स्मार्ट मीटरचे काम पूर्ण। सध्या स्मार्ट मीटर बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दिवसा वीज बिलामध्ये सूट देण्यात आली आहे। कांदा बीजोत्पादन फुलोऱ्यावर मधमाशांचा दुष्काळ, कांदा बीज उत्पादनामध्ये होणार घट। कीटकनाशकाचा अतिवापर, हवामानामध्ये झालेला बदल यामुळे यावर्षी कांदा बीज उत्पादन घट होणार आहे। दिवसा कडक ऊन तर रात्री बेजारी थंडी, विषम हवामानामुळे आजार वाढले। मागील काही दिवसापासून दिवसाचे तापमान खूपच वाढले असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसून येते। फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कांडेले यांचे शेतकऱ्यांना आवाहन। तसेच शासन सुद्धा शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी अनुदान देते। सरकारी कर्मचाऱ्यांना भत्ता मग आम्हाला का नाही, आशा सेविकांचा शासनाला सवाल। जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर आरोग्य सेवा बजावणाऱ्या आशा सेविकांना मानधन द्यावे अशी मागणी आता होत आहे। बोगस तूर बियाणे प्रकरण, नुकसान भरपाई मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। मशागतीपासून तुरीवर फवारणीपर्यंत मोठा खर्च झाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। 10 लाखापर्यंतच्या रोख व्यवहारासाठी पॅन नाही, आयकर नियमामध्ये मोठे बदल होणार। हॉटेल बिल आणि गाडी मालमत्ता व्यवहारासाठी पॅन मर्यादा वाढविली आहे। दिव्यांगांना देण्यात येणार आता स्वावलंबन कार्ड, कार्ड एक सुविधा अनेक। राज्यातील दिव्यांगांना शासनामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड देण्यात येत आहे। मोदी सरकारने शेतकऱ्यांना विकले, भारत अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा मोदीवर हल्लाबोल। भारत अमेरिकेमध्ये झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासले गेले नसल्याचा दावा राहुल गांधींनी केले। राज्यात 100 हार्वेस्टरना अनुदान देण्याची हालचाली सुरू। राज्यामध्ये आतापर्यंत 326 हार्वेस्टरला अनुदान देण्यात आले असून आणखी 100 हार्वेस्टरला शासन अनुदान देणार आहे। रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे लागणार आता मार्गी, 15,000 कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळाची अखेर मान्यता। ज्याद्वारे 8 लाख हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली, ज्याद्वारे राज्यातील रखडलेले 57 सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे संकेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी घोषणेची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यासाठी काल दिल्लीमध्ये दाखल झाले। लोकसभा अध्यक्षांना हटविण्यासाठी मांडण्यात आला प्रस्ताव। विरोधी पक्षांच्या 111 खासदारांच्या देण्यात आल्या स्वाक्षऱ्या। तृणमूल काँग्रेसची प्रस्तावापासून फारकत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून काढून टाकण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक पाऊल उचललेले आहे। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी चुकली, घाबरू नका, पुन्हा मिळणार संधी। हजारो महिलांना 31 मार्च पर्यंत ई-केवायसी करण्याची देण्यात आली आहे मुदतवाढ। थांबलेले अनुदानही पुन्हा सुरू होणार। तूर सोयाबीनच्या भावामध्ये घसरण सुरूच। मागील दिवसामध्ये वाढलेले शेतमालाचे दर आता कमी होऊ लागले आहे। सोयाबीनच्या दरामध्ये 800 रुपयांनी झाली घट, तर तुरीच्या दरामध्ये 1000 रुपयांनी घट झाली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ई पीक पाहणीचे काम लादल्याने ग्राम रोजगार सेवकांमध्ये नाराजीचे सूर। शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्याची मुदत आता संपलेली असून ग्राम रोजगार सहाय्यकांची ई पीक पाहणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे। वसमत बाजार समितीमध्ये पिवळे सोने चमकले। हळदीला मिळाला 28,000 रुपयांचा उच्चांकी भाव। हिंगोली येथील बाजार समितीमध्ये दर्जेदार हळदीला तब्बल 28,000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मनरेगाची कामे झाली ठप्प। मजुरांचे हात रिकामेच। लाभार्थी शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत। मनरेगा अंतर्गत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारल्याने शेतकऱ्यांची कामे आता ठप्प झाली आहे। शेंगदाणा 120 रुपये पार तर भगर 150 रुपये। उपवास निरंकार। देशातील शेंगदाण्याचे उत्पादन घटल्याने दरात मोठी तेजी आली आहे। सोयगाव पाणलोट क्षेत्रामध्ये सिंचन विहीर योजनेचे अनुदान झाले बंद। तालुक्यातील शेतकरी आला अडचणीत। 5 वर्षापूर्वी अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता विहीर दुरुस्तीसाठी अनुदान। बाळंद परिसरामध्ये केळीवर कुकुंबर मोजॅकचा वाढता प्रादुर्भाव। फवारण्या निष्फळ। शेतकरी आला चिंतेत। यामुळे केळीचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी आले संकटात। जळगाव जिल्ह्यामध्ये 30,000 घरकुलांचे अनुदान रखडले। घरकुलांचे स्वप्ने राहिले अधुरे। तांत्रिक अडचणीमुळे घरकुल लाभार्थ्यांची होत आहे गैरसोय। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।